बॉस्को सामाजिक विकास संस्था वाळवंडा आणि इसाबेल मार्टिन फाउंडेशन स्पेन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण प्रकल्पांतर्गत जव्हार आणि मुखाडा तालुक्यातील लाभार्थी महिलांना सन्मान उपक्रमाद्वारे विविध प्रकारचे व्यवसाय वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन संस्थेचे संचालक फादर जेसू रॉबिन्सन यांनी केले। ग्रामीण भागातील गरीब, गरजू, विधवा, परित्यक्त्या व भूमिहीन महिलांना गाव पातळीवरच कायमस्वरूपी व्यवसाय सुरू करून देणे तसेच त्यांचे स्थलांतर थांबवून उत्पन्नाचे स्थिर साधन निर्माण करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे। या उपक्रमांतर्गत महिलांना शिलाई मशीन, किराणा दुकाने, चिकन सेंटर, कटलरी दुकाने, वडापाव सेंटर, सुकी मासळी विक्रीसाठी साहित्य आदींचे वाटप करण्यात आले। महिलांनी हे व्यवसाय नियमितपणे चालवून आपल्या दैनंदिन गरजा भागवणे, मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि बचत यासाठी हातभार लावणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संचालक फादर जेसू रॉबिन्सन, उपसंचालक ब्रदर सॅव्हिओ डिमेलो यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी फादर जेसू रॉबिन्सन यांनी महिलांना व्यवसायाचे नियोजन, व्यवस्थापन आणि प्रगतीबाबत मार्गदर्शन केले, तर ब्रदर सॅव्हिओ डिमेलो यांनीही व्यवसायाविषयक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या। तसेच चंदू कदम आणि चंद्रकांत गांगुर्डे सर यांनी देखील महिलांना व्यवसाय कसा चालवावा याविषयी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमात महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले। यामध्ये संगीता विष्णुदास खाटाळ आसे यांनी सन्मान दुकान चालू करून आपल्या कुटुंबाच्या गरजा कशा पूर्ण करता येतील याविषयी आपले मत मांडले। तसेच सुशीला बाळू मिसाळ शिरसगाव यांनी देखील व्यवसाय कसा करावा याविषयी महिलांना माहिती देऊन महिलांना व्यवसाय करण्यासाठी प्रतिसाद दिला। कार्यक्रमादरम्यान विजय भोरे यांनी शिलाई मशीन जोडण्याची माहिती दिली। त्यानंतर सर्व लाभार्थी महिलांना फादर जेसू रॉबिन्सन यांच्या हस्ते दुकाने वाटप करण्यात आली। याप्रसंगी महिलांमध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले। या कार्यक्रमात संस्थेचे कर्मचारी चंदू कदम, चंद्रकांत गांगुर्डे, पराग महाले, विक्रम बागुल, विजय भोरे, पांडुरंग घाटाळ, लता महाले, नीलम गडगे, काजल वाघचौरे, ममता हमरे, पूनम जाधव, नीलम मवळे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी विक्रम बागुल यांनी उपस्थित मान्यवर, लाभार्थी, महिला व संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली। प्रबंधभूमी प्रतिनिधी चंद्रकांत गांगुर्डे, पालघर। सामाजिक विकास संस्था आहे आणि या संस्थेतर्फे आपण भरपूर काय लोकांना आम्ही मदत करतो। ते लहान मुलं असू दे व वैयक्तिक ते युवक असू दे व जे शेतकरी आहे ते असू दे, ओके, अशा प्रकारे लोकांना मदत करतो आणि खास करून आम्ही महिलांना पण मदत करतो। आणि आज जे कार्यक्रम आज आम्ही वाटप करणार आहोत हे तुमचा सन्मान करण्यासाठी, म्हणजे तुम्ही महिला आहात, ओके, घरचं काम तुम्हाला असतात आणि आम्ही तुम्हाला एक्स्ट्रा, ओके, थोडा जास्त काम देतो आम्ही, ते म्हणजे तुम्ही ते काम करून, ओके, तुम्ही स्वतःचा कुटुंब पण बघू शकतात, तुम्हाला बाहेर जायचं गरज नाही, ओके, आणि गावात राहून, ओके, तुम्ही थोडेफार पैसे कमवू शकता। आणि हे सर्व सन्मान तुम्हाला देणार आहोत आम्ही, तुम्ही निवडलेला आहे, ओके, काय काय शिलाई मशीन घेणार आहे, काय काय किराण्याचं दुकान तुम्ही ठेवणार आहोत, व सुकी मछली असू दे, व वडापाव सेंटर असू दे, व दुसरं काय चिकन सेंटर, ओके, आणि हे सर्व तुम्ही स्वतः हे दुकान चालवणार आहात, ओके, आणि याच्यामध्ये जे पण तुम्हाला फायदा भेटणार आहे, ओके, तुम्ही कुटुंबासाठी वापरणार, त्याचा तरी तुम्ही जोडधंदा पण तुम्ही चालू करू शकतात। आणि हे सन्मान जे संस्था तुम्हाला निवडलेला आहे, म्हणजे तुम्ही एक चांगल्या रीतीने तुम्ही हा जे प्रकल्पामध्ये तुम्ही पार पडलेला आहे आणि त्यासाठी, ओके, तुम्हाला निवडलेला आहे। आणि हे जे सन्मान जव्हार विभागात आम्ही 40 महिलांना देतो आणि तसेच मुखाडा विभागामध्ये आम्ही 20 सन्मान तिकडे पण देणार आहे उद्या। आणि त्याचप्रमाणे, ओके, तुम्ही सर्वजण आज सन्मान घेऊन तुम्ही स्वतः तुमचा एक बिझनेस तुम्ही चालू ठेवणार आहात आणि याच्याने तुम्हाला पण मान भेटणार गावात, ओके, आणि तुमच्या कुटुंबामध्ये पण, कारण तुम्ही पण गावातून बाहेर न जाता स्वतः तिकडे तुम्ही धंदा करून तुम्ही ते पैसे कमवून तुम्ही तुमच्या कुटुंबाला ते लाभ देऊ शकता। आणि तुम्ही हे करणार की नाही करणार?